फादर्स डेच्या निमित्तानं कधीतरी वडिलांविषयी बोलायला एकत्र यायला काही हरकत नाही ना कॅमेरा. आमचं म्हणणं होतं की प्रेम कॅमेरासमोर दाखवणं काय गरजेचं नाही, बरोबर. एवढंच. खूप काळ ही माझी मुलं आहेत ही लोकांना माहिती नव्हतं. याला तर स्पॉट समजायची. हो बॉय बॉय कारण गाडीतनं आल्यावर माझी बॅग घेऊन तिथे जायचा. पप्पा बेस्ट आहेत, फादर म्हणून बेस्ट आहेत. महत्त्वाचा डिसिजन मी तुमच्या मम्मीशी लग्न करण्याचा घेतला. तुमची आता लग्नाची वय झाली. हा चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले. नमस्कार, मी पार्थेश गोस्वामी. नमस्कार, मी अथर्व गोस्वामी. नमस्कार, मी सचिन गोस्वामी. आणि आज आम्ही फादर्स डेच्या निमित्तानं पहिल्यांदाच कॅमेरासमोर आमच्या पप्पांबरोबर आलोत. पप्पा, कसं वाटतंय तुम्हाला आमच्यासोबत? नाही, मला छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? फायनली आम्ही तयार झालो इंटरव्ह्यूसाठी. हां, कारण काल रात्रीपर्यंत कॅन्सल करता येतं का असंच चाललं होतं. मग मला तेच कळत नाही की का आता फादर्स डेच्या निमित्तानं कधीतरी वडिलांविषयी बोलायला एकत्र यायला काही हरकत नाही ना कॅमेरा. आमचं म्हणणं होतं की प्रेम कॅमेरासमोर दाखवणं काय गरजेचं नाही, बरोबर. एवढंच. पण आज ट्राय करू आम्ही. नाही, बरं. तर फादर्स डेच्या निमित्ताने राजश्री मराठीनी आपल्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग एक क्वेश्चन आन्सरचा गेम सारखा ठेवलाय. बघूया. रेडी दोघेही, अथर्व अँड पार्थेश? येस येस. सचिन सरांनी दिग्दर्शन केलेला पहिला सिनेमा कोणता होता? मस्त चाललंय आमचं. मी राईट आहे. मला माहिती आहे पप्पा तुमचं. मस्त चाललंय आमचं. वा अथर्व. हा देखील आहे. सो अशा प्रकारे अथर्वला हा पॉइंट मिळालेला आहे. बाबांचं म्हणजे सचिन सरांचं आवडतं हॉलिडे डेस्टिनेशन कोणतं आहे? सगळे काय आहे? घरीच आवडतं पप्पांना. हां, मी पाणीपुरी सेंटर लिहिणार होतो, पण ठीक आहे. चला, श्रीगोंदा. 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 श्रीगोंदा, येस. नाही, पण हे जास्त मी correct हे आहे. खरं घरी लिहिलंय. तो- कारण घरीच ते इतके आवडतं. बिझी असतात, मग ते मध्ये घरी येतात, मग घरी त्यांना आवडतं. मला असं काही फार असं आवडतं डेस्टिनेशन असं काही नाही. घरच जास्त आवडतं. ज्या वेळी सुट्टी असेल त्यावेळी घरी राहायला जास्त आवडतं. आणि अगदीच बाहेर जायचं असेल तर श्रीगोंद्याला यांच्या मामांचं एक फार्म हाऊस आहे. तिथे यांचंही लहानपण तिकडं गेलं आहे बरंचसं. आणि छान वाटतं तिकडे 1-2-3 दिवस आउटिंगला. पण असं काही फार मोठे डेस्टिनेशन्स नाही आहेत. जर सचिन सर दिग्दर्शक नसते तर त्यांचं प्रोफेशन आज काय असतं? त्यांच्या हॉबीनुसार काय उत्तर द्या? येस, दाखवा उत्तर. रेस्टॉरंट ओनर असते. तुझं काय? ॲक्टर किंवा फ्लूट प्लेअर असते, ते बासरी छान वाजवतात. ॲक्टर असतो किंवा हॉटेल असतो माझं. म्हणजे ओळखतो आम्ही. वाव, कमाल. नाही म्हणे आश्चर्य वाटतंय की एवढं ओळखतात, किमान एवढं तरी ओळखतात. सरांचं आवडतं गाणं, ऑल टाईम फेवरेट सॉन्ग? अरे बाप. बघाळ्यांची माळ हे मी लिहिलंय, जे चुकीचं आहे. मी आता लेटेस्ट आहे पियुष मिश्रांचं हुसना गाणं गायचे, म्हणून मी हुसना लिहिलंय. बाकी मला माहिती. पण माझं आवडतं गाणं आहे आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले. आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले. मला जुनी गाणी जास्त आवडतात आणि हे खूप पॉझिटिव्ह आणि छान. त्याला एक असं बऱ्याचदा मी आणि सविता आम्ही
कुठे गावी जाताना कधी श्रीगोंद्याला जाताना वगैरे जे आमची प्लेलिस्ट होती त्यातलं हे सगळ्यात आवडतं गाणं. आणि आम्ही बऱ्याचदा मी कार ड्राईव्ह करताना ती उत्तम गाते त्यामुळे हे गाणं म्हणत जायचो. आम्हाला त्याचं खूप असं जवळचं वाटतं हे गाणं. आता नेक्स्ट टाइम तू विचारशील डिरेक्टर नसते तर मी सिंगर लिहीन. पार्थेश आणि अथर्व तुम्हा दोघांनी एक संधी म्हणून हा प्रश्न आहे. सरांची एखादी सवय जी तुम्हाला आवडत नाही आणि सरांनाही माहिती आहे. पप्पांशी आम्ही जेव्हा बोलत असतो ते विचारत असल्यामुळे ना ते लगेच रिप्लाय नाही देत. म्हणून असं वाटतं अरे पप्पा पप्पा क्वेश्चन आम्ही रिपीट करत राहतो. अचानक ते रिप्लाय देतात, ती गोष्ट खटकते. आणि दुसरं म्हणजे ते एक किस्सा किंवा काहीतरी बोलणं सुरू करतात आणि एक्झॅक्ट जेव्हा असं पीकला असतं ना सोडून देतात तिथे. आणि आम्ही थांबलेलो असतो की काय 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 म्हणायचं काय. नाही, माझ्या तर खूप आहेत वाईट गोष्टी की ज्या त्यांनी सांगितल्या पाहिजे, पण ते सभ्य आहेत दोघं, फार कमी सांगतायत. सरांचा आवडता अभिनेता कोण आहे? कुठला, मराठी की हिंदी? ओव्हरऑल. हां, आमचं तसं अशा चर्चा खूप कमी झाल्यात. तुम्हाला काय आवडतं? रिअलाइज होत असेल की असं केलं पाहिजे केलं discuss, है पाहिजे. ना? आता इंटरव्ह्यू होणार म्हणून काल तयारी आम्ही जरा करत होतो. तर मी विचारलं की पप्पा तुमचा आवडता रंग कोणता? तर त्यांनी आईला विचारलं की माझा आवडता रंग कोणता? म्हणून त्यांनाही माहिती असेल की नाही त्याची गॅरंटी नाही. हां, माझा आवडता अभिनेता मराठीत विक्रम गोखले आहेत. आणि हिंदीत म्हणशील तर तसे खूप आहेत, पण बलराज साहनी जे होते ते मला खूप आवडायचे. आणि यूथमध्ये त्यांना रणबीर खूप आवडतो. रणबीर कपूर. रणबीर कपूर. वा, बरं. सरांना एका गाण्यातून डिस्क्राईब करायचं असेल तर ते गाणं कोणतं असेल? हे आता ॲनिमल फिल्ममध्ये आले ना, पापा मेरी जान, ते म्हणजे दोघंही कोणाच्या जास्त क्लोज आहात, आई की बाबा? म्हणजे तसं पाहायला गेलं तर आधी आम्ही खूप क्लोज होतो आईबरोबर. पण मागच्या काही वर्षात पप्पांबरोबर जेव्हा आम्ही काम करणं सुरू केलं तर ते आधी खूप बिझी असायचे. पण इव्हेंच्युअली जेव्हा आम्ही एकत्र काम करणं सुरू केलं, खूप टाईम स्पेंड करायला लागलो, तर ते ट्रान्सपरन्सी वाढली, जरा अजून मैत्रीचा बॉन्ड जो असतो ना तो वाढला. तर म्हणून मस्करी घरी करणं एकमेकांची वगैरे, ते कधी कधी चिडतात त्या बाबतीत, पण ते जरा झालं, ओपन झालो की आम्ही तो एक ऑरा असतो पप्पांचा, तो ब्रेक होणं जो असतो ना ते आमचं मागच्या काही वर्षांमध्ये झालं. गाडीतनं दोघंच एकत्र यायचो आधी, तर तेव्हा काही नसायचं, तर गप्पा व्हायच्या आमच्या. तर तेच आमचं खरं आईस ब्रेकर होतं, गाडीतनं जी रिटर्न ट्रिप होती सेटवरनं. मग नंतर जेव्हा मी MSJ सोडलं तेव्हा हा जॉईन झाला, तर त्यांचाही सेम तसंच डायनॅमिक होतं. आपण पहिल्यांदाच तिघही लोकांसमोर आलो, तर लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत की जे आपण एकमेकांना विचारावे असं त्यांना वाटतं. तर ते आपल्याला या माध्यमातून मिळालेले आहेत. आपण त्यावर जरा गप्पा मारूया. खरं म्हणजे यांचं लहानपण खूप त्यांचं स्वतः ग्रो होणं आहे. म्हणजे मी या व्यवसायात असल्यामुळे आणि तो उमेदवारीचा काळ असल्यामुळे त्यावेळी खूप खूप व्यग्र असायचो कामात. आणि सविता म्हणजे माझी मिसेस, तीसुद्धा टाटा मेमोरियल हॉस्पिटलसारख्या एका मोठ्या सेटअपमध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, सायको ऑन्कॉलॉजिस्ट या पदावर असल्यामुळे तिलाही तिचं डिपार्टमेंट तयार करण्यात खूप ती व्यग्र होती. आणि आम्ही दोघंही आमच्या व्यग्रतेमुळे खरं तर यांचं लहानपण इतर कुटुंबाचं असतं तितकं चांगलं आम्ही नाही देऊ शकलो यांना पालकत्व. लहानपणापासून हे पाळणाघरात होते आणि खूप गोष्टी त्यांचं तेच करत मोठे झालेत. आमच्या जिथं आम्ही राहायचो तिथनं जवळच दोघांची पाळणाघरं होती. दोघं वेगळ्या वेगळ्या पाळणाघरात ठेवले होते आणि तिथंच ते वाढलेत. त्यामुळे आपली आपली बॅग भरणं, आपला दिलेला डबा खाणं, बस आली की खाली जाऊन उभं राहणं, बसमध्ये बसणं, शाळेत जाणं. अगदीच बरं वाटत नसेल तर खाली आमचे एक डॉक्टर होते मोकल म्हणून, त्यांच्याकडे जाऊन मला आज ताप आला आहे, मला आज खोकला आहे असं सांगून औषधं घेणं.
आम्ही घरी जाताना मग त्यांचे बिल पे करायचो किंवा मग त्यांना जाऊन भेटायचो वगैरे वगैरे. असं यांचं बालपण बरंचसं गेलं आहे दोघांचं. त्यामुळे ना खूप इंटरॅक्शन त्या काळात जास्त नाही झालं. जसं हे मोठे झालेत आणि एकत्र आम्ही कामही करायला लागलो, त्यानंतर जास्त बॉन्ड क्रिएट झाला. म्हणजे आधी फक्त आईवडिलांची वाट पाहणं आणि आम्हीसुद्धा सुट्टीत यांना घेऊन फिरणं किंवा जास्तीत जास्त वेळ. सविता तरी वेळ देऊ शकत होती, तिचं ऑफिस वर्क असल्यामुळे. माझ्या कामाला शनिवार रविवारही सुट्टी नसल्यामुळे फार कमी वेळ मला देता आला. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो फार गमतीशीर आहे की माझ्यासोबतची फेवरेट चाइल्डहूड मेमरी काय आहे तुमची? पण जसं ते म्हणतायत अगदी तसं नाही आहे. कारण ते जरी खूप बिझी होते तरी असं कधी आम्हाला जाणवलं नाही की आई बाबा वेळ नाही देतात. कारण त्यांनी बरोबर तशी सोय करून ठेवलेली. म्हणजे मी एका खूप चांगल्या फॅमिलीबरोबर, म्हणजे माझ्या ट्यूशन टीचरकडे राहायचो, हा एका खूप उत्तम फॅमिलीबरोबर राहायचा. तर तिथे आमचं चांगला जो वेळ जायचा खूप प्रोडक्टिव्हपणे जायचा. आणि जेव्हा ते यायचे तेव्हा 100% जो वेळ आहे त्यांच्याकडे तो आमच्यासाठीच असायचा. आणि त्यांनी जो टाइम दिला तो खूप क्वालिटी टाइम होता असं. आणि चाइल्डहूड मेमरी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जसं ते म्हणतात की ते खूप बिझी असायचे, तर तसंच मी पहिलीत होतो मला वाटतं. आणि त्यांना माहिती होतं की मला सायकल हवी आहे माझ्या वाढदिवसाला. तर माझ्या वाढदिवसाला ते कामासाठी बाहेर होते आणि खूप पाऊस पडत होता, पाणी भरलेलं सगळीकडे. तरी ते ती सायकल उचलून खूप लांबून, मला वाटतं 5-6 किलोमीटर भरलेल्या पाण्यात चालत चालत ती सायकल माझ्यासाठी घेऊन आले. जी इट्स अ बिग डील फॉर मी. कारण मला अजूनही ती गोष्ट लक्षात आहे. माझ्या सगळ्या लहानपणीच्या फोटोजमध्ये ती सायकल असते. तर असं नव्हतं की ते ॲबसेंट होते. त्यांनी पूर्ण म्हणजे प्रयत्न केला, जेवढं होऊ शकतं तेवढा वेळ दिला. माझी चाइल्डहूड मेमरी म्हणजे मी कोचिंगला जायचो, क्रिकेट कोचिंगला. त्यात पप्पा सकाळी उठून आम्हाला कारमधनं घेऊन जायचे. त्यात सगळ्या मित्रांसोबत छान वाटायचं की माझी कार आहे, माझे पप्पा सोडायला येत आहेत, त्यांचे पप्पा ऑफिसला गेले तरी. पण मग ते घरी यायचे आणि ते त्यांच्या कामाला जायचे. म्हणजे तेवढा क्वालिटी टाईम त्यांनी नेहमी दिला. आम्ही सुद्धा अभिनय करावा असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? नाही, मला असं तुम्ही अभिनय करावा असं काही मला वाटलं नाही. या क्षेत्रातही काम करावं असं काही आग्रह नव्हता. पण या क्षेत्रात काम करणार असाल तर काय काय केलं पाहिजे आणि तुम्ही किती कष्ट केले पाहिजे याची तुम्हाला ओळख व्हावी, म्हणून मी तुम्हाला आग्रह केला दोघांना की तुम्ही किमान एक वर्ष तरी इथे या सेटअपमध्ये काम करा. आणि पार्थेश असिस्टंट म्हणून इथे हास्य जत्रेला होता, 1-2 वर्ष होता वाटतं. आणि त्याच्या आधी त्याला स्वतःहूनच या क्षेत्राची आवड आहे म्हणून त्याने मास कॉम केलं आणि नंतर मास्टर्स केलं फिल्म अँड टेलिव्हिजनमध्ये. पण अथर्वला याची काही फार आवड दिसत नव्हती ना आम्हीही कधी आग्रह नाही केला. त्याला नेहमी तो कुकरी शोज बघत असायचा, म्हणून आम्हाला वाटलं की तो कदाचित हॉटेल मॅनेजमेंटकडे योग्य आहे त्याचा कल. मग हॉटेल मॅनेजमेंटचं त्याचं शिक्षण झालं आणि या क्षेत्रात त्याने अभिनय करावा असं काही अजूनही दोघांच्या बाबतीत आग्रह नाही. त्यांनी केला तर ठीक आहे, अत्यंत कष्टाचं क्षेत्र आहे ते. नाही. कारण पार्थेशला तर खूप पूर्वीच आमच्या एका चॅनलच्या एक EP आहेत, त्यांनी खूप पूर्वी एका मायथॉलॉजिकल सिरियलसाठी विचारलं होतं की सर तुम्ही तुमच्या मुलाचे फोटो मी पाहिले, त्याला पाठवा ना. म्हटलं मी पाठवून काय उपयोग नाही, त्याला जमलं पण पाहिजे आणि त्याला इच्छा पण पाहिजे. त्यामुळे त्यावेळी पण काही झालं नाही. पण त्याला टेक्निकल गोष्टीत इंटरेस्ट आहे त्यामुळे पार्थेशला. त्यामुळे मे बी तो डिरेक्शनकडे किंवा कॅमेरामन म्हणून काहीतरी एडिटिंग VFX वगैरे करतो तर तिकडे लक्ष दिलं असं वाटतंय. तुम्हाला असं कधी वाटलं का रे की इतरांचे पप्पा खूप वेळ असतात त्यांच्याबरोबर आणि आपले पप्पा तर घरी नसतात, तर किंवा बऱ्याचदा आपल्याकडे सोसायटीत पण जी मंडळी ती ऑफिस वर्क करणारी, त्यामुळे ते 5, 5:30, 6ला घरी येतात.
आणि मग उरलेला वेळ ते मुलांना देऊ शकायचं. तर तुम्हाला असं कधी वाटलं का की आपले पप्पा घरी नसतात त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही मिस करतो, त्यांना फॅमिलीला फार वेळ देता आला नाही, याबद्दल तुमची काही तक्रार आहे? नाही खरं तर आणि खरी सांगायची, हो खरं कॅमेरा म्हणून खोटं बोलायचं नाही. विसरलोय आम्ही तिकडे कॅमेरा. वाव. खरं तर उलट होतं, कारण सोसायटीतल्या सगळ्या मुलांना जेलसी आमच्याबद्दल होती की यांचे पप्पा लेट येतात, आपले पप्पा घरी येतात, आपल्याला अभ्यास करावा लागतो, यांचे पप्पा एकदम 2 वाजता येतील रात्री, हे खेळू शकतात. आणि खरं आमच्या घरी खूप फ्रीडम फ्रीडम प्रत्येक गोष्टीत. म्हणजे कधी असं नाही झालं की आम्हाला घेऊन बसलेत की अभ्यासच कर, एक्झाम आहे, कधीच नाही. म्हणजे 10वीला नाही, कधीच नाही की अभ्यास कर, हे कर, काहीच आमच्यावर कधीच त्यांनी करिअर वाईज पण लादलं नाही. आणि ते खरं तर खूप चांगलं आहे की आज आम्ही जे काही आहोत, म्हणजे प्रोज कॉन्स दोन्ही गोष्टी बघितल्या तर ते आमचंच आहे. तर कोणाला ब्लेम करू पुढे जाऊन तर ते स्वतःलाच, आईवडिलांना नाही. तर त्या बाबतीत वी आर ग्रेटफुल की तुम्ही ते फ्रीडम दिलं, सगळे रिसोर्सेस प्रोव्हाइड केले. पण असं कधी नव्हतं की पप्पा नाही आहेत वगैरे असं, कारण जेव्हा तुम्ही असायचे मजा यायची, इट्स फन. लहानपणी बड्डेच्या वेळेस वाटायचं की अरे बड्डेला पप्पा नाही आहेत, मम्मीच सगळं करते, म्हणजे हे सगळे फ्रेंड्सला वेफर्स, तेव्हा समोसा, केक सगळं, पप्पा नाही आहेत. पण नंतर पप्पा यायचे, मग आम्ही प्रॉपर, ते मी आधी पण सांगितलं, आम्ही जेव्हाही टाईम स्पेंड करतो क्वालिटी टाईम स्पेंड करतो. आणि आमच्या घरी कसं आहे, मी आणि अथर्व आमचा एक असा रनिंग जोक आहे. म्हणजे आम्ही मम्मी पप्पांना गिल्ट देत राहतो की तुम्ही आमच्या लहानपणी नव्हता, आमच्या लहानपणी आमचे आई बाबा नव्हते. तर ती आम्हाला खूप मजा येते त्यांना गिल्ट द्यायला. आणि सध्या ते घेत पण नाही, कारण त्यांना माहिती आहे ती मस्करी. पप्पा, आमच्यासोबतची तुमची फेवरेट चाइल्डहुड मेमरी कुठली? तुमच्या दोघांच्या सोबतची पार्थेशच्या बाबतची एक मेमरी आहे, खूप छान. म्हणजे हा खूप लाडका होता सगळ्यांचा. आम्ही विक्रोळीला त्यावेळी एका भाड्याच्या घरात राहायचो. आणि आमच्या सासूबाई विक्रोळीलाच राहिला होत्या, अगदी लहान होता त्यावेळी. म्हणजे हा 4-5 वर्षाचा होईपर्यंत आम्ही विक्रोळीत तिथं हा सासूबाईंकडे राहायचा. त्यानंतर आम्ही बोरिवलीला शिफ्ट झालो आणि मग हे पाळणा घरात गेले. अथर्व तेव्हा अगदीच 1 वर्षाचा होता ज्यावेळी आम्ही बोरिवलीला आलो. तर हा इतका लाडका होता सगळ्यांचा आणि हा अत्यंत गोड बोलणारा सगळ्यांशी. त्यामुळे ह्याला ज्यावेळी आम्ही घ्यायला जायचो सासूबाईंकडे विक्रोळीलाच, कन्नवारनगरमध्येच ते एका टोकाला असायचे, आम्ही एका टोकाला राहायचो. तर सगळं काम आटोपलं आमचं, घरी आलो की कधी जर मी मोकळा असेल तर मग संध्याकाळी त्याला घ्यायला म्हणून जायचो सविता ऑफिसवरून आल्यावर. आणि मग आम्ही तिघंजणं चालत चालत जायचो. तर तिथे अनेक दुकानं होती. म्हणजे त्या बिल्डिंगच्या शेजारी अण्णा म्हणून एक आमचा स्नेही, त्याचं दुकान होतं. तिकडनं जाताना तो ह्याला हाक मारायचा आणि ह्याला एक चॉकलेट द्यायचा. तिथनं चालत 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 अनेक जणं, अरे काय रे, कसा आहे रे, गालगुच्चा घेत तिथं मध्ये भाजी मार्केट होतं एक छोटंसं, तिथल्या त्या बाई कायम त्याला बोलवायच्या आणि एक खोबऱ्याचा तुकडा द्यायचा. असं याचं लाड करत करत मग तिथं मध्ये एक ग्राउंड होतं, तिथं थोडासा खेळणार आणि असं करत आम्ही घरी यायचो. तर मला त्याची मेमरी हीच आहे की तो इतका लाघवी होता लहानपणी. हां, आताही चांगलं गोडच आहे, हर्ट होतो तुम्हाला, पण मध्ये मध्ये खडूसपणा करतो पण तरी. आणि त्यामुळे तो खूप लाडका होता सगळ्यांचा. आणि अथर्वची मेमरी म्हणजे काय की अथर्व हा आमच्या सोसायटीचा, म्हणजे जुन्या सोसायटीचा नारायण आहे. त्यामुळे याची मेमरी म्हणण्यापेक्षा याच्याविषयी खूप ऐकायला मिळायचं. लहानपणी जेव्हाही मी हा लहान असताना जेव्हाही मी सोसायटीत यायचो, कधी जर खाली आलो आणि तिथल्या लोकांमध्ये मिसळलो तर सगळ्यांचं आजही कौतुक असतं त्यावेळी असायचं की अथर्व फार गोड आहे तुमचा, कारण ह्याला प्रत्येकाची काळजी असते. हा गेटपासून तर येईपर्यंत सगळ्यांना हाय अंकल कसे आहात त्याचं बारीक ऑब्झर्वेशन असतं. त्याला कोणी काय कपडे जर बदललेले असले तर तो ते मोकळेपणाने सांगतो की अंकल शर्ट मस्त आहे तुमचा. किंवा कोणी जात असतील तर आंटी काय तुमच्या हातात, बघू जरा मी वजन घेतो, आणि ती पिशवी घेऊन लिफ्टपर्यंत जाणं. असा तो आमचा नारायण आहे. त्यामुळे
त्याच्याविषयीची मेमरी कायम गेलो की त्याच्याविषयी पॉझिटिव्हच ऐकायला मिळतं आजही. आणि लहानपणी त्याच्याविषयी एकच आठवण होते की मोकल म्हणून आमच्या डॉक्टरांकडे तो गेला होता. त्यावेळी त्याला खोकला आणि ताप होता आणि तिकडनं त्याने स्वतःच औषध घेतलं होतं पहिल्यांदा. अगदी लहान होता तेव्हा तो, मला वाटतं एक 5-6 वर्षाचा काहीतरी असेल. आणि सविता ऑफिसला मी त्यावेळी क्राईम डायरी शूट करायचो. माझे आई वडील घरी होते. आई बेड रिडन होती आणि वडील वयस्क असल्यामुळे त्यांना काही फार करता येत नव्हतं. तर अशावेळी ह्याला बरं नाही म्हटल्यावर हा स्वतः जाऊन तिथे त्या डॉक्टरांकडे गेला. त्यांना सांगितलं की मला खोकला येतो आहे, मला थोडा ताप आहे, तर मला औषधं द्या. आई बाबा आल्यावर तर ती पहिली त्याच्याविषयीची एक जी बातमी आम्हाला कळली होती. कारण मी आल्या त्या डॉक्टरांनी बोलवून घेतलं. म्हणाले तुमचा छोटा किती धीट आहे. तो स्वतः आला आणि सांगून गेला. त्याला मी औषधं दिलेत पण त्याचं तुम्ही जरा त्याची काळजी घ्या कारण तो व्हायरलसारखं वाटतं आहे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर कायम लोकांना सांगत गेलं की यांचा छोटा मुलगा एकटा येतो दवाखान्यात. तर त्यावेळी खूप बरं वाटलं की आपल्यासारख्या व्यग्र असलेल्या पालकांच्या मुलांना स्वतःची जबाबदारी इतक्या लहान वयात कळते. हे खूप आनंददायी होतं त्यावेळी. मला बघून तुम्हाला सुद्धा दिग्दर्शन करावं असं वाटतं का किंवा डिरेक्टर व्हावं असं वाटतं का? मला पर्सनली नाही वाटत, कारण डिरेक्शन करणं ही क्वालिटी माझ्यात नाही आहे म्हणजे अजून तरी. पण दादा हा खूप छान डायरेक्टर बनेल ह्याची मला गॅरंटी आहे. तर द थिंग इज की मी सायन्स करत होतो. माझा प्लॅन बिलकुल कधीच असा नव्हता की या फील्डमध्ये यावं. पण त्या काळात एक कॉलेजसाठी छोटीशी शॉर्ट फिल्म केलेली आणि त्याला ती वाईट होती पण तिला क्लासमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि ऑलवेज पप्पांना बघून वाटायचंच की माझे पप्पा हा शो माझ्या पप्पांचा आहे. पण ॲट द सेम टाईम हे पण जाणवायचं की यार लोकांना तो शो त्या स्टार्स म्हणून माहिती आहे, त्यांचे चेहरे त्यामुळे माहिती आहे की ओके तो शो का, त्यात हे दोघं आहेत. पण माझ्या पप्पांचं नाव तसं कोणाला माहिती नाही. तर ते एक ऑलवेज असायचं की अरे डिरेक्टर बनलो तरी त्याला काय असं फेस व्हॅल्यू नाही आहे. पण इव्हेंच्युअली जसं हळूहळू त्या गोष्टींमधल्या टेक्निकॅलिटीज कळायला लागल्या तर मला पण वाटायला लागलं की करावं. तर आता जसं हास्य जत्रेला मी त्यांना असिस्ट केलं. मग आपला जे एक पोस्ट ऑफिस नावाचा शो होता त्याला मी असिस्टंट म्हणून होतो. मग गुलकंद नावाची आत्ता एक आपली फिल्म आली आहे त्यात मी असिस्टंट होतो. त्याचं VFX पण मी केलं. तर मला इन द मीन वाईल एडिट करणं, VFX करणं हे माझं चालूच होतं. मध्ये प्रसाद खांडेकरने एक सिनेमा केला होता, त्यातही मी असिस्टंट होतो. येस, चिकी चिकी बू बू. आणि त्याने त्याच्या घरीच आमच्या घरीच आता एक सेटअप केलेला आहे त्याचा स्वतःचा. त्याला सॉफ्टवेअर आणि ते जे काय आहे त्याच्यात जरा इंटरेस्ट आहे डिजिटल गोष्टींमध्ये, टेक्निकली स्ट्रॉंग टेक्निकली. तर त्यात त्याने त्याचा कम्प्युटर चांगला अपडेट केला आहे आणि त्याच्यावर तो अनेक गोष्टी करत असतो. त्यामुळे त्याने करावं, त्याने कंटेंटचा जास्त विचार करावा असं मी त्याला कायम सांगत असतो. आमच्यासोबतची सेटवरची एखादी आठवण लहानपणीची. ॲक्च्युली शॉर्ट टाईम कोर्स होता, शनिवार रविवारी तो असायचा. तर हे लहान असताना मी त्यांना तिकडं अनेकदा नेलं आहे, एकांकिका बसवताना वगैरे किंवा आमचे फेस्टिवल्स असायचे त्यावेळी. आणि त्यावेळी मला असं जाणवलं की खूप लहान वयात मुलांना आपल्या कार्यक्षेत्रात नेलं तर आपण एका पोझिशनला असतो. म्हणजे मी डिरेक्टर म्हणून काम करत असल्यामुळे, मी प्रशिक्षक असल्यामुळे, म्हणजे त्या सगळ्यांचा मी सर असल्यामुळे माझ्या मुलांना एक विशेष पॅम्परिंग तिथं व्हायचं. सतत मला जाणवायचं की पार्थेश तिथे त्याला मी घेऊन गेलो की सगळे अरे सरांचा मुलगा कौतुक. आणि मग इतक्या लहानपणीनं मुलांना असं वाटायला लागतं की आपण कोणीतरी आहोत, आपले वडील कोणीतरी आहे. आणि त्यातनं नकळत एक ॲरोगन्स किंवा भ्रम तयार होतात असं मला हे लहान असताना जाणवलं. आणि त्यानंतर अक्षरशः मी कुठल्याच सेटवर दोघांना कधी नेलं नाही. म्हणजे मला वाटतं हास्य जत्रेच्या सेटवर तो असिस्टंट म्हणूनच दीर्घकाळ आला असेल. याच्या आधीच्या सेटवर क्वचित कधीतरी अगदी 1-2दा आले असतील तर आले असतील. इवन सवितासुद्धा माझ्या कुठल्याच सेटवर
खूपदा आलीच नाही. म्हणजे ती हास्य जत्रेचे सुद्धा आता 800-900 एपिसोड झाले. फर्स्ट टाइम आले. फर्स्ट टाईम ती गेल्या 1 महिन्यापूर्वी कधीतरी आली होती, एकचदा आली. त्यामुळे ना आम्ही तसं आमचे व्यवसाय आणि घर याच्यात खूप अंतर ठेवलेलं आहे. आणि मी असं पाहिलेलं आहे की आपल्या व्यवसायात सतत लहान मुलांना घेऊन गेल्यामुळे त्या मुलांना विनाकारण काही भ्रम तयार होतात आणि त्यांचं नुकसानच होतं. म्हणून आम्ही स्वतःहून कधी त्यांना नेलं नाही. त्यामुळे सेटवरच्या दोघांच्या आठवणी फार कमी आहेत, नाहीच आहेत जवळजवळ. याची एक आठवण आहे, मी फेवरेट एका चॅनलचा एक शो करायचो, महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून. खूप पूर्वी तो टॅलेंट शो होता, 2010च्या दरम्यान. हा खूप लहान होता त्यावेळी. मी एकदा त्याला नेलं होतं तिथे आणि तिथं ते पॅम्परिंग खूप झालं. आणि मी बसवत असताना काही गोष्टी नटांना सांगितल्या, अमुक कर, तमुक कर, तमुक कर. हा तिथं बसलेला होता, ह्याने ते सगळं ऐकलं आणि नंतर मग मुलं त्याला घेऊन गेले. तर त्या तालमीच्या याच्यात हा त्याला सांगायचा की नाही तुला असं सांगितलं आहे तसं कर. आणि त्याचं कौतुक वगैरे झालं. सगळे हसत मला सांगायला लागले, सर तुमचा मुलगा डायरेक्टर होणार. तो मला गाईड करत होता असं करायचं तसं. पण हे सगळं हसण्यावर नेताना मी खूप गंभीरपणे घेतलं, की सविताने सुद्धा, की अरे नाही याच्याने याचे भ्रम वाढतील फक्त. आणि ती लोक का ऐकताय, कारण तो सरांचा मुलगा आहे म्हणून. तर इतक्या लहानपणी ह्या गोष्टींमध्ये मुलांना आणण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे त्याची ती एक आठवण होती आणि मी खूप त्यानंतर टाळलं. त्यामुळे ना लहानपणी सेटवरच्या यांच्या आठवणी नाहीत, मोठेपणीच्या खूप आहेत, जेव्हापासून ते असिस्टंट म्हणून इथं कामाला आलेत. म्हणजे याचं मुलगा आहे म्हणून नाही, पण मी याच्याविषयी सांगतो की अत्यंत सिन्सिअरली. कारण ज्यावेळी तो महाराष्ट्राची हास्यजत्राला असिस्टंट म्हणून आला त्यावेळी त्याला काय पोझिशनवर ठेवायचा असं जेव्हा वाटलं मला, तेव्हा मी त्याला बॅकस्टेजला प्रॉपर्टी हँडलिंगला ठेवलेलं होतं आणि तो तेच करत होता सोडेपर्यंत. त्यामुळे त्याचं काम होतं की स्किट संपल्यानंतर इथे जे काही खुर्च्या मांडायच्या आहेत, सेटिंगची कामं, ते सोफे उचला, आणा, ठेवा, नीट आहेत की नाही, प्रॉपर्टीज आहेत की नाही. कारण तो माझा मुलगा आहे म्हणून मी त्याला कुठेतरी चांगल्या पोझिशनला, तो सुपरवायझरला काही गरज नाही. आम्ही थिएटर केलेली माणसं आहे, आम्हाला माहिती आहे की ज्यांना बॅकस्टेजची निष्ठा आणि त्याचं महत्त्व कळतं त्यालाच स्टेजवरच्यांची किंमत कळते. त्यामुळे त्याच कामावर तो होता आणि त्याने सोडल्यावर अथर्व आला, तोही त्याच कामावर आहे. आजही अथर्वला हाक मारताना लोक तेच म्हणतात, अथर्व बॅग कुठे आहे माझी, खुर्ची ठेवा इथे, इथलं सेटचं काय झालं. त्यामुळे दोन्ही मुलं जी काम करतात असिस्टंटशिपला ती कुठल्याही महत्त्वाच्या पदावर नाही आहेत, ती सेटला असिस्टंट म्हणूनच आहेत. इथे प्रॉपर्टीज हँडल करणं, वेळ आल्यावर टिपाय उचलणं, सोफे उचलणं, हे किंवा ते करून घेणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळे दोघंही सिन्सिअरली करतात, ही आहे दोघांची आठवण आहे. खूप काळ ही माझी मुलं आहेत हे लोकांना माहिती नव्हतं. याला तर स्पॉट समजायचे, बॉय. कारण गाडीतनं आल्यावर माझी बॅग घेऊन तिथे जायचा. तर जे आमच्या आर्टिस्टचे ड्रायव्हर्स आहेत किंवा बॉय आहेत ते त्याच्याशी बोलताना काय म्हणायचे की आपने लोगों का ना ऐसा ही रे, आपने को क्या कोई. आणि त्यामुळे हा सरांचा मुलगा हे कळायलाही खूप वेळ लागला. आता कळायला लागले बरेच त्यांना. माझं आतापर्यंतचं आवडलेलं काम, प्रोजेक्ट कुठला आवडला? हास्य जत्रा माझं फेवरेट तेच. टेलिव्हिजन मध्ये हास्य जत्रा, फिल्म मध्ये मस्त चाललंय आमचं. आणि आता गुलकंद. हो, मस्त झालंय माझ्यासाठी. मस्त चाललंय, आमचं फेवरेट आहे. त्यातले काय काय सीन्स तर आम्ही अजूनही रिव्हिजिट करतो. मी आणि दादा रात्री बसून बघत असतो ते सीन्स. आमची एखादी सवय जी तुम्हाला बदलायला आवडेल. लेट उठतो हे नका सांगू. नाही तेच तर आहे. म्हणजे याच्या बाबतीत हा रात्री काम करत बसतो आणि 2-2:30ला उठून मग याची दिनचर्या सुरू होते. मी याला कायम तेच सांगतो की तू तुझं सायकल बदल. कारण आम्ही आमच्या तरुणपणात अशीच धावपळ केली, शरीराचा विचार केला नाही ना, आता अनेक आजार लावून बसलो. तर ते तुझं होऊ नये. आणि ज्यावेळी कामाचं वय असतं त्यावेळी शरीर बळकट असणं गरजेचं असतं. नेमकं त्यावेळेसच आपल्या पॅशनमुळे, आपल्या
दुर्लक्ष केल्यामुळे काही त्रास सुरू होतात. तर ती त्याची सवय आहे. अथर्वची सवय की अथर्व थोडासा एखादी गोष्ट त्याने डोक्यात घेतली की तीच खरी म्हणून भांडत बसतो, वाद करत बसतो आणि त्याला ते नंतर रिअलाईज होतं. पण तो जो थोडा इगो आहे तो थोडा त्याने कमी करायला पाहिजे हळूहळू. कारण व्यवहारात जगायचं तर खूप गोष्टी समोरच्याच्या ऐकून कदाचित त्या योग्य असतील याचाही विचार आपण केला पाहिजे. तो माझाही दुर्गुण आहे जो त्याच्यात आला आहे. त्यामुळे मी पण तो सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याने तो सुधारावा. कारण माझ्या आयुष्याचा मोठा टप्पा पार झाला आहे, त्याचा आता सुरू झाला आहे. म्हणून मला वाटतं की त्या गोष्टीकडे इतर वेळी नाही, तो तसा स्वभावाने फार गोड आहे. पण जर ते अडलं घोडं एखाद ठिकाणी की मग ते काही पुढं जात नाही. हा एक त्याची सवय त्याने बदलावी असं वाटतं. घरासारखं झालं वातावरण. आता मी तुम्हाला ॲडवाईस दिलं ना दोघांना काय केलं पाहिजे. आता मला काही ॲडवाईस द्यायचं आहे का की मी काय केलं पाहिजे? तुमचं हेल्थ जपा मेन म्हणजे. पण ते तसं खूप डाएट पाळतात त्यांचं, पण तरी कधी कधी होतं त्यांचं असं मोह टाळता येत नाही त्यांना. ते जरा जपलं पाहिजे. तेच शेड्यूल डाएट कधी त्यांचं गडबड होते तर ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे. ते पण कारण काम एकदा सुरू झालं की ते पण काही वेळ बघत नाही. आणि खूप म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता गुलकंद जो प्रोजेक्ट केला त्यासाठी आम्ही इतकं फिरलो, पण ते खरं तर चांगलं नाही आहे हेल्थसाठी. तर काही गोष्टी तो बॅलन्स मेंटेन केला पाहिजे. बरोबर. तुमच्यासाठी फॅमिली टाईम म्हणजे काय? माझ्यासाठी फॅमिली टाईम म्हणजे खरं म्हणजे ना की मला ना घरी गेल्यानंतर घरी राहावं असं वाटतं. कारण फार कमी वेळा घरात असतो. त्यामुळे सुट्टी मिळाली की आता आमच्या महाराष्ट्राची हस्तजत्रामध्ये जे 2 दिवस असतात मध्ये गॅप, तो आमचा विषयासाठीचा गॅप आम्ही ऑनलाईन करतो. ते सब्जेक्टसाठी ऑनलाईन मीटिंग्ज असतात. म्हणजे असतो घरात पण ते कानात हेडफोन असतो आणि झूमवर आम्ही असतो. त्यामुळे अगदीच घरात असतो पण घरात नसल्यासारखंच आहे ते. त्यामुळे ज्यावेळी असा मोकळा वेळ मिळतो तेव्हा असं वाटतं की घरी राहावं, मस्त सगळी फॅमिली घरी असावी. आमच्याकडे कराओके आहे, आम्ही गात बसतो, सविता मी, किंवा गप्पा मारत बसतो. तोही वेळ मिळत नाही. मूवी सिरीज बघतो एकत्र हा मला सिरीज लावून देतो एक, आणि हा मधनंच मग शिवसागरला गायब होतो. शिवसागर आमची जुनी सोसायटी. आणि मग मी आपलं ते सगळं ह्या पाहतो. ह्यांना मोकळा वेळ असतो तेव्हा यांनी काही चांगले फिल्म्स आणि हे पाहून ठेवलेले असतात. मग ते मला रिकमेंड करतात आणि ते आम्ही पाहत बसतो. आणि सिरीज आम्ही लावून देण्यामागे कारण असं आहे, कारण कधी कधी असं झालं आहे की आम्ही सिरीज बघतोय, 9 एपिसोड झाले बघून, त्यानंतर पप्पा लावतात आणि डायरेक्ट 9व्या एपिसोडपासून सिरियसली बघत असतात. म्हणून आजकाल आम्हीच लावून देतो. एकदाच झालं होतं ते पंचायतचा दुसऱ्या सीझनचा लास्ट एपिसोड त्यांनी फर्स्ट एपिसोड पाहिला आणि कन्फ्युज होते की काय झालं. हा जर त्याचा सुरुवात असेल तर म्हटलं नाही काहीतरी गोंधळ आहे, कारण हा असा तर काही होणार नाही, कारण इथं क्लायमॅक्सच वाटतं. आणि मग लक्षात आलं की यांनी तो पाहून ठेवलेला मी डायरेक्ट स्टार्ट केला होता. पण फॅमिली टाईम हा घरच्यांबरोबरच घालवावा असं वाटतं. कारण जो वेळ मिळतो तो तिथेच छान आहे. मग त्यामुळे आम्ही फारसं भटकत पण नाही कुठे. अगदी फॅमिली म्हणून जाणं शक्य होत नाही आम्हाला, कारण सविता पण मोठ्या पोस्टवर आहे आणि जबाबदारीच्या पोस्टवर आहे. त्यामुळे माझ्या सुट्या आणि तिची रजा याची सांगड घालणं अवघड होतं. त्यामुळे बाहेर जाण्यापेक्षा जो वेळ ती ऑफिस वरनं घरी आली की जो वेळ मिळतो आहे तो चांगला घालवावा, किंवा तिला सुट्टी असेल आणि मी जर लवकर आटपून घरी आलो तर तो वेळ अगदीच जास्तीत जास्त काही वाटलं तर आम्ही गोराईतल्याच एखाद्या हॉटेलला जाऊन जेवतो, बस. त्याच्या पलीकडे वरवर ऐकताना तुम्हाला निरस वाटेल, पण ॲज अ फॅमिली आम्ही खरं तर सगळे सेम पेजवर आहोत. सगळे इक्वली निरस आहोत. म्हणजे बर्थडेज म्हणण्यापेक्षा घरीच आम्हाला आवडतं. बर्थडेज पण पाहाल तर कोणाच्या बर्थडेला असं काही मोठं असं एकदम एक्स्ट्रा काही नसतं, असं खूप लॅविश काही नाही. एक केक येतो आणि हॉटेलला आजकाल जात पण नाही काही वर्षापासून, आम्ही घरीच मागवतो. त्यामुळे उत्सवप्रिय चौघही नाही आहोत, त्यामुळे खूप काही असं छान चौकी नसते. आमचं केक कटिंग पण हॅपी बर्थडे, नंतर केक कट होतो आणि तो केक फ्रीज मध्ये ठेवतो. आणि व्हिडिओ म्हणजे सगळे हाफ पॅन्ट
टॉवेल विवेलवर असे असे एकदम व्हिडिओ जे simple. कुठे टाकूही नाही शकत आम्ही. की मी उत्तम बाबा होऊ शकलोय का. टू बी ऑनेस्ट एक रोल मॉडेल म्हणून पप्पा बेस्ट माझ्या हिशोबाने तरी. म्हणजे आम्ही कधी असं समोरासमोर बोललो नाही, म्हणजे मी कधी त्यांना असं काय बोलून दाखवलं वगैरे आमच्यात तसं नाहीच आहे. म्हणजे ना ते कौतुक तोंडावर करणार, ते पण मागणं बोलतील, आईशी बोलताना तिला सांगतील, आमचंही तसंच आहे. पण ॲज अ रोल मॉडेल काय हवं की पप्पा एकदम फॅमिली मॅन आहेत, ते काहीच व्यसन करत नाहीत, ते त्यांनी प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केलं. म्हणजे आम्ही काही डिसाईड केलं की मी जर इंजिनिअरिंग करायचं ठरवलं असतं तरी तेवढाच सपोर्ट केला असता, इथे यायचं ठरवलं इथेही फुल सपोर्ट केला. कधीही काही मागितलं, काही गरजेचं असेल तर ते त्याला म्हणजे ते प्रोव्हाइड करतातच इम्पॉर्टंट रिसोर्सेसला. आणि ॲट द सेम टाईम खूप आम्ही समजा लॅविशली काही स्पेंड करतोय किंवा काही चुकीचं करतोय तर त्यातही ते सांगतात आम्हाला की हे चुकीचं आहे. तर अजून काय असतं, रोल मॉडेल म्हणून जे हवं ते सगळं पार पाडतात बरोबर. माझ्या हिशोबाने तर सक्सेसफुलच आहात तुम्ही त्यात. पप्पा बेस्ट आहेत, फादर म्हणून बेस्ट आहेत. ते खूप केअरिंग आहेत आणि इमोशनल आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, कामाच्या बाबतीत खूप प्रिसाईज्ड आहेत. म्हणजे आमचे आज जे डॉक्युमेंट्स नीट आहेत ते फक्त पप्पांमुळे आहेत. कारण कुठल्याही गोष्टीचा फॉलोअप घेणं हे सगळ्या म्हणजे ॲज अ फादर ही इज द बेस्ट फादर. आणि खूप चिल आहेत खरं. आमच्या घरी असं कधी नाही की ते आम्हाला दिसतात स्ट्रिक्ट पण ते खूप chill मारलंय वगैरे असं काही नसतं. एकदम म्हणजे खरं सांगू तर इथे जेव्हा जॉईन झालो तेव्हा बाकीचे जसं वागायचे पप्पांशी ते पाहून जरा वाटायचं की अरे इतके का घाबरतात त्यांना. म्हणजे मी घरी जे बघतो घाबरण्यासारखं खरं तर काहीच नाही. आणि ते इव्हेंच्युअली कळालं की ते जे घाबरणं होतं ते वेगळं होतं, ते आउट ऑफ रिस्पेक्ट जे असतं ना तसं होतं. तर टू बी ऑनेस्ट आहात तुम्ही चांगले पप्पा. तर तुमच्या आयुष्यातला असा एक लाईफ चेंजिंग डिसिजन जो तुम्ही शेअर कराल ज्याने आम्ही किंवा पाहणारी लोक काही असं शिकू शकतील. शिकण्यासारखं काय नाही आहे. म्हणजे मी खूप वेळा असे डिसिजन घेतले आयुष्यात. मुळात मी डिसिजन घेताना ना खूप आतलं ऐकणारा माणूस आहे. मला आतनं वाटलं की हे करेक्ट आहे, मी ते करतो. तर आपल्या फॅमिलीच्या बाबतीत जर म्हणायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन मी तुमच्या मम्मीशी लग्न करण्याचा घेतला. आणि तो यासाठी महत्त्वाचा आहे किंवा लाईफ चेंजिंग आहे. कारण ज्यावेळी मी लग्न केलं त्यावेळी माझ्याकडे उत्पन्नाचं साधन काहीच नव्हतं. मी आमदार निवासला राहायला होतो आणि तेव्हा आई आप्पा गावी होते आणि तिथली परिस्थिती आपली खूप वाईट होती, कर्ज होती. तर ते फेडून त्यांचं टेन्शन कमी करून, कारण दोघंही आजारी असायचे आणि मी त्यावेळी स्ट्रगलिंग फेजला होतो. सविताही स्ट्रगलिंग फेजला असते, ती आणि मी एकाच नाटकात आम्ही काम करायचो. तर त्यावेळी असं वाटलं होतं की आता आई आप्पांना इकडं आणायचं मुंबईला आणि त्यांना इथं सेट करायचं, म्हणून ते भाड्याने विक्रोळीत घर घेतलं. आणि त्यांचं एकटा आणि ते असं होणं शक्यही नव्हतं. तर त्यामुळे आता आपण लग्न करूया. माझ्याकडे जेव्हा 500 रुपये होते, एक पॅन्ट, 2 शर्ट आणि एक स्लीपर होती आणि आमदार निवासात एक छोटीशी बॅग होती, एक शॉल होती. त्यावेळी मी लग्नाचा निर्णय घेतला, जो की त्यावेळी लोकांना खूप मूर्ख निर्णय वाटू शकेल. कारण त्यावेळी उत्पन्नही काही फार नव्हतं. 125 रुपये मानधन होतं नाटकाचं आणि 10-12 प्रयोग व्हायचे. सवितालाही 125 रुपये मानधन होतं. त्यामुळे एवढ्याशा पैशात कसं होणार हे सगळ्यांनाच वाटायचं. पण त्यावेळी मी सविताशी लग्न करताना जो विचार केला की ही अत्यंत केअरिंग मुलगी आहे. हिचं घर आपल्या घरासारखं धोतर, शर्ट, फेटे असं घालणारं सामान्य घर आहे, जे की माझ्या आईवडिलांसारखं आहे. त्यांना ही छान सांभाळू शकेल आपल्याबरोबरीने. कारण संसारातनं सौंदर्य, पैसा ह्याच्याहीपेक्षा ना केअरिंग पार्टनर असणं खूप गरजेचं असतं. कारण बाह्यांगाचं जे सौंदर्य आहे ते काही काळात संपून जातं. आतनं सुंदर माणूस असला पाहिजे. आणि ते सविताला मी खूप कमी काळात मला जाणवलं होतं की, आणि ते आहेच. आता तुम्ही इतकी वर्ष पाहत आहे ती आहे म्हणून आपलं घर इतकं इंटॅक्ट आहे.
तर तो डिसिजन सगळ्यात महत्त्वाचा घेतला. आणि त्यानंतर मग ते कर्ज फेडलं आम्ही दोघांनी मिळून. अनेकदा कर्ज काढलं, फेडलं, छोटंसं घर घेतलं, मग दुसरं घर घेतलं, मग तिसरं घर, जे काही मग नंतर व्याप वाढत गेला. आता मी निर्माता आहे, पार्टनर आहे एका कंपनीचं. हे सगळं आपोआप होत गेलं. त्यासाठी घरी अत्यंत शांतता ठेवणारी, घराची बरं ती वर्किंग वुमन, नंतर तिला जॉब लागला, लग्नानंतर तिला जॉब पण लागला आणि एवढं सगळं तिने सांभाळलं. तिने तिचं करिअर बाजूला ठेवलं ॲक्टिंगचं आणि तिने सायको ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून आज मोठं नाव आहे तिचं. तर हे सगळं एकाने कोणीतरी समर्थपणे घर सांभाळलं आणि चांगला सपोर्ट दिल्यामुळे एवढं शक्य आहे. काय आपल्या घरात दोघांची भांडणं तुम्ही कधी पाहिली नाही? नाही कधीच. हे मुळात आमच्यात भांडण व्हावं म्हणून प्रयत्नही खूप हो. करतात, पण ते आमच्यात टिकत नाही जास्त. अगदी थोडा वेळच 2-4 मिनिटाच्या वर भांडणं टिकत नाहीत आमची. तर एवढं पोषक शांत वातावरण आणि हे देणं, हा जो निर्णय आहे लग्नाचा, तो माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आणि तो तुम्हाला दोघांना सांगायची गरज यासाठी आहे कारण तुमची आता लग्नाची वय झाली. आता तुम्ही ह्याचं झालं माझं. हां, तुझंही झालंच आहे की तू मोठा वाटतो दाढीमुळे. तर त्यावेळी निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तर तुम्ही कराल किंवा नाही केला तर भोगाल. त्यामुळे हा टर्निंग पॉईंट मला खूप महत्त्वाचा वाटला. बाकी करिअरसाठी जिद्द असणं, मेहनतीची तयारी असणं ती तर होतीच. म्हणून तर धुळ्यावरनं औरंगाबादवरनं मुंबईला बॅग घेऊन आलो. मुद्दा तो नाही, आपली क्षमता आपल्याला माहितीच आहे. पण ज्या पार्टनरबरोबर तुम्हाला पुन्हा आयुष्य काढायचं असतं, एका वेगळ्या माणसाला घेऊन आयुष्यभर चालायचं असतं, तर तिथे आपले निकष काय असले पाहिजे? नुसतं सौंदर्य हे निकष असता कामा नये, नुसता पैसा हा निकष असता कामा नये. तर अंतर्मनाचं सौंदर्य ते जोखता आलं पाहिजे, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. लव यू पप्पा. लव यू. आमचं असं नातं कधीच नव्हतं की आम्ही असं बोलून दाखवावं. पण ते ना, त्यांनाही माहिती आहे आमचं किती प्रेम आहे त्यांच्यावर आणि आम्हालाही माहिती आहे त्यांचं किती प्रेम आहे. कारण ते खूप छोट्या छोट्या म्हणजे डिटेल्समधनं कळतं की कोणी आजारी असेल तर, दोघांपैकी कोणी आजारी असेल तर त्यांचे 4 वेळा कॉल असतात की कसं आहे, बरं वाटतंय ना. आणि आमचेही त्यांना कॉल असतात. ते गाडी चालवत असतील तर ते पोचल्यावर कॉल करतो आम्ही की पप्पा पोचलात ना तुम्ही. कारण त्यांना मध्ये मध्ये सिग्नलवर इंस्टाग्राम बघायची वगैरे सवय, जे आम्हाला आवडत नाही. ही एक सवय जी बदलावी त्यांनी. तर ते त्यांना माहिती आहे आणि त्या खूप छोट्या गोष्टींमधनं ते दाखवत राहतो आम्ही एकमेकांना. फार औपचारिक नातं नाही आहे आमचं, तसं सांगतो आम्ही. असं खूप खोटं फॅमिली तयार नाही केलं, त्यामुळे काही बोलायची गरज नाही पडत. एकमेकांना कळतं ते जेस्चर्सवर. हॅपी फादर्स डे पप्पा. लव यू. हॅपी फादर्स डे पप्पा. लव यू. बेस्ट आहात तुम्ही. बघा, ह्या राजश्रीच्या निमित्तानं गुलाब. हे असं आपण एकमेकांना एक्सप्रेस तरी केलं. कधी आपण असं करत नाही. पण ठीक आहे, ते नातं असंच असतं खूपदा, अव्यक्तच असलं पाहिजे. कारण ते डोळ्यातनं कळतं, ते जेस्चर्समधनं कळतं. आणि तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. तुम्ही छान मोठे व्हा, अजून मोठं नाव करा, आम्हाला त्याचाच आनंद आहे. थँक्यू. राजश्रीच्या निमित्तानं आम्हाला इतकं मोकळेपणानं बोलता आलं, कारण आम्ही असं कधीच बोलत नाही.